हॅलो, नमस्ते. कसे काय आहात सर्वजण? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, परवा गुरुवारी सुप्रीम कोर्ट आपल्या देशाचं आपल्याला माहीत आहे, सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली राज्यांबद्दल. कशाबद्दल? ते म्हणाले, तुम्ही सगळंच मोफत फ्रीमध्ये लोकांना देत गेलात तर लोक काम का करतील? अहो, जेवायला खायला मिळते आणि काय वीज मिळते, सर्व काही मिळते, वर पैसे पण मिळतात. मग लोक काम करतील का? आणि ह्याच्यामुळे काय होते? सरकारचा सगळा पैसा हे मोफत देण्यात जातो. म्हणजे मग आपली काही प्रगतीची कामं होत नाहीत. फॉर एक्झाम्पल, रस्ते किंवा मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड्स म्हणा, हे काहीच होत नाही. हेच ऐवजी कोर्टाचं म्हणणं काय आहे? तुम्ही रोजगार द्या, लोकांना रोजगार द्या. आणि तुम्ही असं फुकटचं सगळं देत जाता. आता फुकटचे पैसे वाटतात बघा. हे तर काय होते? हे पैसे कोणाचे? ते काही राजकारणी त्यांचे खिशेतनं देतात का? नाही. हे आपण टॅक्स भरतो. टॅक्स भरणारे लोकांचे पैसे आहेत. जनसामान्य जनतेचे पैसे आहेत. अशा वेळी हे पैसे आपले काहीतरी चांगली कामं, विकासाची कामं करायला वापरायचे का फ्रीमध्ये? आणि फ्रीमध्ये काय हे पैसे वगैरे वाटतात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ह्याच्याऐवजी काय करा, ज्यांना गरज आहे त्या मुलांना शिक्षणासाठी मदत करा आणि करायला पाहिजे. त्यामुळे जे आपल्याला गरज आहे त्या गोष्टी द्यायला पाहिजे. देऊ नका म्हणत नाही. ज्यांना गरज आहे त्यांना द्यायला पाहिजे. त्यांना आपण वर सरकवायला पाहिजे. पण आपल्याकडे काय आहे? फ्री म्हणजे सगळ्यांना फ्री, सरसकट. हे कशासाठी? तमिळनाडूमध्ये सरकारनं फ्री वीज द्यायचं धोरण अनाउन्स केलं. अहो, वीज कंपनी कशी चालणार? सगळं मोफत देऊन त्यांचे लोकांना पगार, त्यांचं कसं चालणार? म्हणताना ते सुप्रीम कोर्टात गेले. तेव्हा सुप्रीम कोर्टानं सगळ्यांना एकदम आपली नाराजी व्यक्त केली म्हणा, किंवा त्यांना म्हणाले विकासाचं काम करा तुम्ही. विकास पाहिजे व्हायला. आता काय झालेलं आहे? विकासाच्या कामांना ह्यांच्याकडे पैसेच नाहीयेत. आणि फुकटचे पैसे कशाला देतात? ज्यांच्याकडे आहे त्यांना देऊ नका ना. हे ना, आपला विकास होत नाही. आणि आर्थिक विकासात पण अडथळे निर्माण होतात. असं कडक शब्दात न्यायालयानं सुनावलं. आज आता आपण बघतो की हो, आपल्या आजूबाजूला हे सगळे आता कुठले मी योजना अमुक तमुक म्हणून नाव घे. खरं गरज आहे ते लोकांना द्या, आमचं काही म्हणणं नाहीये. पण एकेका घरात 4-4, 5-5 जण ह्या योजनांचं लाभ घेतात. आपण बघतो त्यांचं सगळं छान चाललेलं आहे. त्यांचे घरात इन्कम पण भरपूर येतो. पण फक्त काय आहे,
त्यांचं अकाउंटेबल इन्कम नसते, त्यामुळे ते काही टॅक्स भरत नाहीत. त्यामुळे ते हे सगळे योजनांना पात्र होतात. त्यामुळे सरकारनं पण जरा लक्ष द्यायला पाहिजे का नाही. असं करत बसण्यापेक्षा ज्या मुलांना कुठलंही मेडिकल असू देत, इंजिनिअरिंग असू दे, त्या मुलाला तिथे जाऊन शिक्षण घ्यायचं आहे पण त्याची आर्थिक स्थिती नाही, अशा मुलांना मदत करा. मुलांना म्हणा, कोणालाही काही नवीन गोष्टी सेटअप्स चालू करायला तिथे मदत करा, किंवा 0% इंटरेस्ट रेटवर त्यांना तुम्ही प्रिन्सिपल द्या. आणि असं करून आपण आपले देशाची, आपले राज्याची उन्नती करायला पाहिजे. आणि ह्या योजना सगळं हे करते, ह्याचा भार कोणावर पडतो? टॅक्स पेयरांवर पडतो. म्हणून काय, ते राज्य चालवणारे म्हणून त्यांना हवं तसं ते खर्च करायचं का? फुकटचे पैसे. आणि फुकटचे पैसे वाटण्यामुळे मेन काय होते माहिती का, लोकांना काम करायला नको वाटते. कित्येक लोक तसं आहेत हल्ली आजूबाजूला, तुम्ही पण बघितलं असेल. अहो कशाला, सरकार दर महिन्याला वर खर्चाला पैसे देते आणि काही ST तर हे फ्रीनं प्रवास होतो आणि बरेच गोष्टी फ्रीमध्ये मिळतात सगळ्या, मग कशाला मिळवावं, अशी लोकांची भावना व्हायला लागलेली आहे. म्हणजे एका बाजूनं आपण बघितलं तर सरकार आपले लोकांना आळशी बनवते, त्यांना कामकाज करण्यातनं रोखतेच म्हणायला पाहिजे का? त्यांना कशाला, मग खर्चापुरते पैसे आहेत की आपल्याला बास आहे, कशाला मिळवायचं? त्याची गरज असली की माणूस काय करेल, काम करेल, पैसे मिळवेल. त्यामुळे मोफत योजना देऊन सरकार आपलं काही चांगलं करत नाही, उलट ते आपले देशाचं, आपले लोकांचं जे तो फायदा घेतात ते लोकांचं सुद्धा नुकसान करतात, खरंच नुकसान करतात. त्यामुळे सरकारनं जरा, सुप्रीम कोर्टानं काय सांगितलेलं आहे, आपली कान उघडणी केलेली आहे, ह्याच्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे. फक्त मतांसाठी कुठलं सरकार असो पैसे वाटणं हे योग्य नाही. तुम्ही काम करा ना, तुम्ही व्यवस्थित काम केलात, तुम्हाला आपणहून लोक मतं देतील. लोकांनाही काही गरज नाहीये. आता किती तरी मुलं आहेत ज्यांना नोकऱ्या नाहीत, शिक्षण झालेलं आहे, त्यांना स्वतःचं काहीतरी सेटअप उभं करायला मदत करा. किती तरी लेडीज आहेत त्यांना काहीतरी करायचं आहे पण त्यांना पैसे नाहीयेत, अशा लोकांना मदत करा तुम्ही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, डोंट गिव्ह ए फिश बट टीच हिम हाऊ टू फिश. त्यामुळे पैसे कसे आपण मिळवायचे, कमवायचे हे त्यांना आपण जाण द्यायला पाहिजे. ह्याचं आपण त्यांना किंवा कमवायला आपण मदत करायला पाहिजे. लगेच उचलून हातात दिले, अहो ते सगळं सोडतील, मग कशाला काम करतील? काम करायचं सोडून टाकतील लोक. त्यामुळे मला वाटते जे काही परवा गुरुवारी सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे अगदी योग्य आहे. तर ज्या मुलांना शिक्षणाला पैशाची गरज आहे, म्हणजे शिक्षणाची गरज आहे, त्यांना शिक्षण द्या, मदत करायला पाहिजे. ज्यांना नाही त्यांना आपण मदत करायला पाहिजे. पण हा टॅक्स पेयरांचा पैसा नुसता आपण उडवता कामा नये. आपण चांगलं काम करून दाखवा,
बघा, लोक तुमच्याकडनं कशाची अपेक्षा नाही, तुम्हाला मतं देतील. हा का विश्वास नाहीये तुम्हाला? हा विश्वास निर्माण करा. त्यामुळे मला वाटते आपलं मत काय आहे, आपण सुप्रीम कोर्टाशी सहमत आहात का, हे मला कळवा. आणि ह्या लाडके बहीण योजनेबद्दल मी 1-1.5 वर्षापूर्वी एक व्हिडिओ केलेला होता. त्या व्हिडिओची लिंक पण खाली देते. ज्यांना बघायची आहे ते बघावी अशी माझी अपेक्षा आहे. हॅव ए गुड डे.